नमस्कार. आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. कारण आपण रोज पूजा करतो, देवाचं नाव घेतो, पण तरीही मन शांत का होत नाही? घरात सकारात्मक बदल का जाणवत नाही? कारण आपण नकळत एक मोठी चूक करत असतो. ती चूक कोणती? ही चूक म्हणजे पूजा करताना मन इतरत्र भटकणं. आपण दिवा लावतो, अगरबत्ती पेटवतो, पण मन मात्र मोबाईल, चिंता, काम, समस्या यामध्ये अडकलेलं असतं. स्वामी समर्थ सांगतात, देवाला फुलापेक्षा भाव महत्त्वाचा आहे. तुमच्यातील कितीजण असं करता? पूजा करताना मोबाईल हातात, मंत्र म्हणताना विचार दुसरीकडे. आरती संपली की लगेच उठणं, देवापर्यंत शब्द जातात पण भाव पोहोचत नाही. तर ही चूक कशी थांबवायची याविषयी संपूर्ण माहिती आणि उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय म्हणजे पूजा करण्याआधी 1 मिनिट शांत बसा. डोळे बंद करा. फक्त स्वामी समर्थांचं मनात नाव घ्या. मनाला सांगा, आता फक्त देव. उपाय दुसरा, पूजा करत असताना मोबाईल दूर ठेवा. पूजेच्या वेळी मोबाईल म्हणजे नकारात्मक ऊर्जा. किमान 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा. उपाय तिसरा, नामजप करा. हा नामजप तुम्ही 11 वेळा करू शकता किंवा एक माळ जप तुम्ही हा नामजप करू शकता. श्री स्वामी समर्थ हे नाव 11 वेळा मनापासून घ्या आणि देवाशी मनात बोला, हे स्वामी समर्था, माझं चुकत असेल तर मला मार्ग दाखवा. बघा, आपल्यापैकी खूप लोकांनी ही छोटी गोष्ट पाळली आणि सांगितलं, मन शांत झालं. घरात वातावरण बदललं. नकारात्मक विचार कमी झाले. भक्ती म्हणजे नियम नाही. भक्ती म्हणजे नातं आहे आणि नातं भावनेशिवाय पूर्ण होत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि अशाच भक्ती व्हिडिओसाठी सखी सोबती चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.